न्याय देण्यासाठी आपण सर्वजण दादांच्या आदेशावरतून इथे जमलेलो आहोत। दादा, आपल्यावरती आम्हाला सर्वांना अभिमान आहे। मराठा समाजासाठी आपण रस्त्यावरती उतरतात, जीवाची काळजी न करता अहोरात्र उपवास करतात। पण आज आम्हाला अभिमान ह्याचा वाटतोय दादा की एक ओबीसी कुटुंबासाठी आपण आज रस्त्यावरती आणि त्यांना न्याय देण्यासाठी उतरले। दादा, मसाजोगच्या प्रकरणामध्ये आपण जर रस्त्यावरती उतरलं नसते तर त्या दिवशी गुन्हा दाखल झाला नसता। आणि आपल्या सूचनेवरून जे आपण आंदोलन केलं, फक्त बीड जिल्हा नाही तर महाराष्ट्राची सर्व जनता ही रस्त्यावरती उतरली। हे एकमेव उदाहरण असे दादा, आज सुद्धा आपण बैठक बोलवली तर इथं फक्त मराठा समाज तर आहेच, पण इतर समाज, मुस्लिम समाज, बौद्ध समाज, ओबीसी समाज, सर्व 18 पकड जातीचं मन सुद्धा दादा आपण जिंकलेलं आहे। मसाजोगच्या प्रकरणामध्ये दादा मी बोललो होतो की हे काय जातीपातीचं भांडण नाहीये, हे विचाराचा लढा आहे। न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरलोय। आणि जो व्यक्ती आहे हा वाल्मिक कराड, ह्यांनी या जातीमध्ये, दोन जातीमध्ये जे भांडणं लावलेत त्याला ठीक करण्यासाठी आपण सर्वजण नेहमीच रस्त्यावरती उतरतो। एकीकडं खरा प्रसंग झाल्यानंतर आंदोलन करावं लागतं दादा, आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं। हे पहिलं आंदोलन असं बघतो की त्याच्यामध्ये राजकारण नाही दादा, फक्त म्हणजे मी तर विरोधी पक्षातला आमदार आहे, पण प्रकाश दादा असतील, धसांना असतील किंवा भाजपचे अनेक आमदार असतील, या विषयामध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदाच बोलताना दिसले दादा। वारंवार आपण सर्वांची भाषणं मी ऐकत होतो, शिवराजजी तुमचं ऐकलं होतं, जी मला तळमळ आहे। मी जे आधी जे सांगितलं की एखादी घटना खरी होऊन सुद्धा आंदोलन करावं लागतं। मुंडे कुटुंबियावरती 2-2 वर्ष झाले तरी गुन्हे दाखल होत नाही, तपास होत नाही, आणि एकीकडे लगेचच कुणावरती खोटा गुन्हा दाखल होतो। मसाजोगच्या प्रकरणामध्ये दादा मी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियासोबत रामकृष्ण बांगरांचा एक विषय मांडला होता, आपण सर्वांनी त्याला साथ दिली होती। आणि त्या कुटुंबावरती 2 खोटे 307 झाले होते, एक अॅट्रॉसिटी झाली होती आई वडिलांपासून, पण आपण सर्वांनी आंदोलन केलं म्हणून आज त्यांना सुद्धा ही रिलीफ भेटली। आणि